नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024. आज जे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता. तर आज जे 11 ऑगस्टला या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आहे. तर बॅच नंबर 4 मध्ये हे विद्यार्थी यांनी रनिंग मारलेली आहे. तर या विद्यार्थ्यांचा संपूर्ण ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. यांच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे किती घेतले, सेकंड ग्रुपचे किती घेतले, त्याचबरोबर 1600 साठी काय या ठिकाणी टायमिंग चालू होता, त्याचबरोबर सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस होती. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले? परभणी. आणि या ठिकाणी तुम्ही गेटच्या अंदर एंट्री किती वाजता झाली होती? 8 वाजता. आणि एंट्री झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट चेक केला जात आहे? ॲडमिट कार्ड आणि नोटरी, हॉल तिकीट. हां. तर ॲडमिट कार्ड आणि फोटो त्या ठिकाणी चेक केला जात आहे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एका रांगेमध्ये ग्राउंडच्या अंदर नेलं जातं आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर हाईट घेतात. तर हाईट किती? 168 सेंटीमीटर हाईट त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर हाईट बसली नाही, तर त्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या बॅचमध्ये धावायला म्हणजे सोडत आहे, म्हणजे ते विद्यार्थी कटत नाही आहे, फक्त त्यांची त्या वेगळा बॅच त्या ठिकाणी बसवल्या जात आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची उंची बसली स्टार्टिंगला, त्यांची समोर प्रोसेस होत आहे. तर सर्वात अगोदर त्या विद्यार्थ्यांना समोर त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत बसून ठेवलं जात आहे. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही. तर 12 जसे वाजले तसंच या भरतीची प्रोसेस त्या ठिकाणी चालू होत आहे. सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन केला जातं. हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर 100ची बॅच या ठिकाणी पाडली जाते. तर यांची जी बॅच होती हे बॅच नंबर 4 होती. ठीक आहे. तर तुमच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये किती मुलं सोडले? 100 सोडले. आणि ॲक्सिलेंटचे किती घेतले? 8. आणि सेकंड ग्रुपचे 20. तर ॲक्सिलेंटचे या ठिकाणी 8 मुलं घेतले आणि बाकी सेकंड ग्रुपचे जे आहे 20 मुलं घेतले. तर टोटल 28 मुलं यांच्या बॅचमध्ये घेतले. आणि ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग होता 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत होता आणि बाकी 5:40 पर्यंत चालू होता. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो बॅच नंबर 4चा या ठिकाणी ग्राउंड झाला. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.